मॅडम पण ऑफ द रेकॉर्ड एक तुम्हाला मी ॲडवाईस देऊ शकतो. म्हणजे प्रतापरावांनी आणि अजून 2 बायकांनी मिळून आहे ना तुमच्या वडिलांना हे आतमध्ये टाकलेलं आहे. The number you are trying to call is currently not reachable. Please try again later. The number you are trying to call is currently not reachable. Please try again later. डॅमेजर डॅमेजर तुझ्या मालकाचं अभिनंदन कर. कशाबद्दल मालक? काय म्हणला? कशाबद्दल? कशाबद्दल? अरे शान्या, तुला फोनवर एवढं कोकलू कोकलू सांगितलं काय घडलंय म्हणून, तरी तू विचारतो प्रतापरावची शालिनी कोण? अरे लय दिवसांनी तुझ्या मालकाने लय मोठा वार केलाय. आता शालिनी आणि तिचं कुटुंब गपगार झाला असं. शान्या कुठे आहे तू? शहाणपणा करतो मोठा. अहो मालक, हे काय करून बसला तुम्ही? काय? अहो मी तुम्हाला सांगितलं होतं की आता जरा शांततेत घ्यायला हवं. अहो तुमचं मंत्री होणं जवळजवळ कन्फर्म झालंय. त्यात जर हे किडनॅपचं समोर आलं तर तुमचं करिअर सुरू होण्याच्या आता संपेल मालक. आमचं करिअर सुरू होण्याच्या आधी संपल? मालक शान्या, तू शहाणपणा शिकवायला लागला आम्हाला. तुमचं करिअर सुरू होण्याच्या आधी संपल रे. आम्हाला राजकारण बरोबर कळतं. आता मला सांग, ज्यांना आम्ही किडनॅप केलंय त्यातली एक कोणी? दस्तूर खुद्द आमची स्वतःची बायको, जिच्याबरोबर आम्ही लग्न केलंय. दुसरी पोरगी आहे अशी पोरगी जिला आम्ही स्वतः जन्म दिला. तिसरी आमच्या बायकोची मैत्रीण, तिला बी आणलंय म्हणजे विन. आता ती बी इथं वाटावरच असेल. ध्यानात ठेव डॅमेजर, जर आपल्या फॅमिलीला वाट दावत असताना आपली वाट लागली तरी घाबरत नसतो आपण. पण मालक हे बघ डॅमेजर, आपला जेवढा पगार आहे ना तेवढंच बोलायचं. मालकासमोर बोकार शहाणपणा नाही करायचा. तुला माहिती आहे ना मला आवडत नाही असलं काय. मालक सुटायचं. कोणी आता एक परेशानी केली नाही. मंजुळाबाईचा तर नादच खोळा राव. मालक, मंजुळाबाई, आमच्या त्या डॅमेजरचा रेड्यासारखा आवाज ऐकल्यानंतर तुमचा आवाज म्हणजे असं कानात गुलाब पाणी वाचल्यावानीच वाटतं. काय स्टाईल आहे बोलायचं. आम्हाला बी ऐकायचंय, महत्वाचं. बोला. पोचलात का अमरापूरला? का आठवण येते येऊ परत? तुमची ती मुलगी मोहिनी हा, तिचं काय? माझ्या मुलाबरोबर लग्न करायला निघाली. हा? कम्प्लिटली ट्रॅप केलंय तिने त्याला. माझ्या मुलाचं लग्न दीपा बरोबरच व्हायला हवं. मार्के आणि मोहिनीचं लग्न कधीच होता कामा नये. काहीतरी करा आणि हे सगळं थांबवा. आम्हाला बी आवडलं असतं आमच्या पोरीचं लग्न एका सुपरस्टार बरोबर झालेलं, पण आमची गाबडी चावाची नाही ना. तुमचं मन मोड. बोला काय करायचं? पुढच्या 48 तासात तिला मुंबईतनं गायब करा. केलं. पुढं कसं करणार? वाटतं तेवढं सोपं नाहीये. मंजुळाबाई, सोप्या गोष्टीचा शौक कुणाला आहे? आम्ही ऑलरेडी आमच्या बायकोला आणि ज्येष्ठ सुकन्याला इथं घेऊन आलोत आणि मोहिनीला धमकी दिली. 48 तासात तू अमरापूरला हजर झाली पाहिजे, नाहीतर 3 तिरड्या 2 खांद्यावर. थँक्यू. माझ्या कातड्याचे जोडे करून तुम्हाला. हे कातड्याचे जोडे लय पडलेत आमच्या दारात, त्याचं काही कौतुक नाही आम्हाला. तुम्ही आमच्यासाठी एक काम करा. काय? आपल्या
तरुणपणी तुम्ही ज्या प्रेमाने आम्हाला हाक मारायच्या ना, जो आवाज ऐकून आम्ही घाळून जायचो, तो आवाज एकदा ऐकवा. त्याच प्रेमाने एकदा मालक अशी हाक मारा. मालक, काय हाक मारली, तुकडे तुकडे झाले. वा 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 वा, लई मज्जा. अरे मालकांचा फोन आला. घे. हा मालक बोला. अरे मुंबई दर्शन करायला गेला की तिथं करानीच्या बागेत जमा झाला आसोल म्हणून. म्हणजे मालक अरे तुला पाठवलंय कशाला तिथं? ती मोहिनी यायला निघाली का अमरापूरला? वॉच करायला पाठवलंय त्यांच्यावर. वॉच करणाऱ्या माणसाचं काम काय असतं? वॉच करायचं आणि रिपोर्ट पाठवायचा इथं. जो बाप फोन करणार आहे का? मालक अहो पूर्ण वेळ आम्ही तिच्यावर वॉच ठेवूनच आहे. हा पण ती घराच्या आत आहे ना, ती बाहेर आली की आम्ही तिला धरूच. पण तेवढ्यात तिच्या घरी ते सुपरस्टार आरके साहेब आले होते. अरे होय, तू कशाला मारायला आले तिथं? ते काय माहित नाही मालक. पण मालक हं. ते टीव्हीवर दिसतात ना, त्याच्यापेक्षा लई छोटे दिसतात. ए गाचपान डावळ्या, तुला काय त्याची उंची मोजायला पाठवलं का तिथं? हा? हे बघ, काम नीट झालं पाहिजे. काम नाही झालं तर तू नाही, तुझी डेड बॉडी इन अमरापूरला, कळलं का? सॉरी मालक. एक तर त्या सुपरमॅनची बहीण सापडा ना. कोण सुपरमॅन? तुझा बाप. ठेव पण इथे दिलिंदा नाही, त्या गोष्टीच कौतुक करायचंय. एवढेच? पैसे कसे जाऊ अमरापूरला? एवढे पैसे आमच्या खोलीत कसं शक्य आहे? तीचे असतील का? फोन नाही. कशाला? माझा फोन हरवला. मी गाडी बंद पडली. घरी फोन. हॅलो मोहिनी, आता कुठे आहात तुम्ही? तू मला सांग. आणि हा कुणाचा नंबर आहे? हे बघ, आता तू टेन्शन घेऊ नका. मी करते काहीतरी. मी तुम्हाला सोडवणार आहे. आणि आई आणि दी कुठे आहेत? मी काय सांगते त्या ऐक. हे बघ, मी त्या माणसांच्या तावडीतून सुटले. पण काय शालू आणि कार्तिकी अजून प्रतापरावच्या तावडीतच आहेत. कुठे आहेत त्या? तो ना अमरापूरला घेऊन चाललाय त्यांना. उसके बंदे मेरा पीछा कर रहे हैं. बघ, तू जे काही करशील ना ते पोलिसांना सोबत घेऊन कर, नाही तर तो प्रतापराव शालू सोबत. तू नाही, असं नाही होऊ देणार आहे. मी करते काहीतरी. मी बघते. ठीक आहे, मी ना तुला नंतर परत फोन करेन. आतू मला ना एक सांगायचं होतं. मला ना आता आमच्या रूम मध्ये
खूप पैसे सापडले. ते ते दीचे असतील का? हे भगवान, मुलगी पण म्हणजे दीने ते पैसे त्या प्रतापरावाकडून घेऊन त्याला मदत केली असेल का? नाही म्हणजे तिने आधी कदाचित पैसे घेतले पण असेल त्याच्याकडून, पण आत्ता नाही. आत्ता जो राडा झालाय तो कार्तिकीमुळे नाही. तो प्रतापराव तिकडे कार्तिकीच्या सुद्धा जीवावर उठलाय ग. आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय आतू आतू माझा मोबाईल, माझा मोबाईल. अजून किती वेळ लक्ष ठेवायचं या पोरीवर? अरे भूक लागली आहे. हो ना यार, भूकेने एक तर पोटात कालवा झालाय. चल काहीतरी खाऊन येऊ. हा चल चल. ह्यो सगळा गोतावळा जर जिवंत पाहिजे असेल तर अमरापूरला यायचं, ते बी 48 तासात. कळलं का? शालू आणि कार्तिकी अजून प्रतापरावच्या तावडीतच आहे. तो ना अमरापूरला घेऊन चाललाय त्यांना. आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय तुम्ही मला इथे का बोलवलं? आमच्या लग्नाबद्दल काय बोलला रे राघव? म्हणजे कमॉन, तू त्याचा सगळ्यात जवळचा माणूस आहेस, तुला माहिती असणारच. मॅनेजर आहे मी त्यांचा, मित्र नाही. त्यामुळे आमच्यात पर्सनल डिस्कशन असं होत नाही. आय लाईक इट. सिरियसली आवडलं मला. बॉसचं सिक्रेट जपणारी माणसं मला आवडतात. आमचं लग्न झाल्यानंतर माझी पण सगळी कामं तूच बघ. अगदी सगळी, पर्सनल सुद्धा. आणि हा आता मुद्द्याचं, आमच्या लग्नाला फक्त 38 आवर्स उरलेत. आता तुमच्याकडच्या मंडळींना मी काही फार ओळखत नाही, त्यामुळे त्यांना इन्व्हिटेशन द्यायचं काम तुझं. आणि हो, मीडिया, पापाराझीज, इन्फ्लुएन्सर्स त्यांना सुद्धा बोलवण्याची जबाबदारी तुझी. एवढी सगळी महत्वाची कामं तुम्ही माझ्याकडे सोपवताय. या सगळ्यापेक्षा अजून एक महत्वाचं काम आहे. राघवला लग्न मंडपात घेऊन यायचं, आणि तेही वेळेत. लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण आता तुम्ही म्हणतायच की सरांसोबत लग्न करायचंय, तर मग सरांबद्दल तुम्हाला थोडं माहिती असणं गरजेचं आहे ना. बोल ना. नाही, तुमची महत्वाची जी काही कामं तुम्ही मला दिलीत ते मी पूर्णपणे एकदम व्यवस्थित पार पाडेन. आरके सरांना घेऊन येणं मला नाही जमणार. नाही म्हणजे कसं आहे की आरके सरांचा जर इंटरेस्ट असेल ना तर सर वेळेच्या आधी पोहोचतात, आणि जर नसेल तर सर कधी येतील का नाही येणार काहीच सांगू शकत नाही. नाही, हे म्हणजे जे काही खरं आहे तेच सांगतोय मी तुम्हाला. आणि हा कसं आहे की सर कधी कधी अचानक गायब होतात आणि सगळं झाल्यानंतर एंट्री घेतात. नाही म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असाव्या, अचानक धक्का लागू नये म्हणून सांगतोय फक्त. बस. राईट, यू राईट. पण जसं मला काही गोष्टी माहिती असल्या पाहिजेत तशा तुलाही काही गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. माझ्याशी लग्न न करणं हा चॉईस राघवकडे नाहीच आहे, वेदर ही लाईक्स इट ऑर नॉट. त्यामुळे जा आणि तुझ्या साहेबांना सांग
लाईफ अँड डेथ सिच्युएशन मध्ये आहेत ते. गपचूप लग्न मंडपात यायचं, नाहीतर नाहीतर काय? बाय. टच मध्ये राहा. बाप रे, काय आहे का या बाईच्या डोक्यात? काही असलं ना, आरके सर खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये येणार आहेत हे नक्कीच. ऐका ना, 5 मिनिटं, मी जास्त वेळ नाही घेणार. मला 5 मिनिटं बोलू देत ना बाबाशी प्लीज. मला ना खूप महत्वाचं बोलायचंय. नाही भेटता येणार तुम्हाला. मी पाया पडते तुमच्या. मी पाया पडते प्लीज प्लीज. काय करताय तुम्ही? प्लीज मला भेटू देत ना बाबाला. थँक्यू बाबा. मोहिनी, हे बेटा, अगं तू किती भिजलीस. आधी जरा डोकं पुसून घे. ते सोड, ते सगळं राहू देत. मी सांगितलं होतं ना, प्रतापरावाने त्या तिघींना किडनॅप केलंय आणि आता तू त्यांना घेऊन अमरापूरला गेला. मला असं वाटतंय तू त्यांच्या तावडीतून सुटली होती. हा, तिथं ना मला अननोन नंबरवरून फोन आला होता. काय काय म्हणाली ती तुला? ती मला तिथल्या घडामोडी सांगतच होती, पण तितक्यात बहुतेक गुंडांनी तिला परत पकडलं. पकड? बाबा, त्याच्या जीवाला धोका आहे. तो आता जास्त ट्रिगर झाला असेल, चिडला असेल. तो करणार नाही ना त्यांना. 48 तासात मला अमरापूरला जायचंय. नाही तर तू त्याचं काहीतरी बरोबर. तू नको काळजी करू. हे बघ, असं काही होणार नाही. काही होणार नाही. मी सोडणार नाही त्या प्रतापला. एकदा मला इकडनं बाहेर पडू दे. 2दा त्याला सोडायची चूक केली मी. आता नाही सोडणार मी त्याला. बाबा सोडा नाही. ऐक बाबा, शांत हो. अरे काय? नाही तू कोण आहे इकडे? बाबा ऐक ना, मी करतेय काहीतरी. मी मार्ग काढते. मी लगेच अमरापूरला निघाले होते, पण आरके म्हणाले की नको जाऊस म्हणून. त्यांनी थांबवलं मला. आरकेने? का अडवलं? त्यांचं असं म्हणणं होतं, मी जर अमरापूरला गेले तर तो प्रतापराव मला सुद्धा डांबून ठेवेत. करेक्ट आहे. आरकेंचं म्हणणं करेक्ट आहे. म्हणजे त्याला जे एक्सपेक्टेड ना, तेच जर आपण केलं ना, तर त्याच्या ट्रॅपमध्ये आपण स्वतःहून चालत गेलोय असं होईल ना. करेक्ट आहे. बाबा, मला कळत नाही रे काय करू. मी पोलिसांना सांगितलं तर ते माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत आणि 1000 प्रश्न विचारतील. आणि त्यातून जर त्यांना पटलं तर आरके सर परत तुरुंगात. मला काहीच कळत नाही बाबा. त्यात तू नाहीयेस. मला तुझी खूप गरज आहे आता बाबा. मला ना तुझ्यासारखा विचार नाही करता येते, पण काहीतरी करावं लागेल. काय करू मी? मला तुझी सिच्युएशन कळते राजा. पण आता या क्षणी तू काय करावंस हे मला नाही सांगता येणार ग. हा पण एक मात्र आहे, तू काय करू नयेस हे मी सांगू शकतो. हे बघ, आता या अपघाताच्या प्रकरणामध्ये आरके सरांचं नाव पोलिसांसमोर नको घेऊस प्लीज. माझी नको काळजी करू. मी आयुष्यभर राहत असलो ना तरी चालेल. अरे पण बाबा, बघ नीट लक्षात घे. आता या परिस्थितीत पण आरके सरांनी तुला करेक्ट ऍडवाइस दिलाय. तू म्हणतेस ना तसं मी जर बाहेर असतो ना आणि हाच प्रश्न तू मला विचारला असता सर, एक बाप म्हणून मीही तुला हेच सांगितलं असतं राजा. याचा अर्थ आरके सरांना तुझ्याबद्दल काळजी वाटते. ते तुला करेक्ट मार्ग दाखवत आहेत. आणि आजपर्यंत आरके सरांनी आपल्यासाठी काय काय केलं हे तुलाही माहिती आहे ना का. त्यांचे उपकार जर परत फेडायचे झाले ना तर अख्खा जन्म कमी पडेल राजा आपल्याला. आणखीन एक, यापुढे तुला जर कुठलीही अडचण आली ना, तुला जर अडकल्यासारखं वाटलं तर आरके सरांचा सल्ला घे. चांगला माणूस आहे. सर मला ओळखलत का? मोहिनी देवकर. ऑफकोर्स मॅडम, तुम्हाला ओळखलं मी. तुम्हाला विसरून कसं चालेल. हे बघताय ना सगळं. ही तुमचीच मेहरबानी आहे. माझी? असो, ते लय मोठी स्टोरी आहे. बोला
सर एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय हो. त्या प्रतापराव नर्सिंगने माझ्या फॅमिलीला किडनॅप केले. काय? प्लीज मला मदत करा ना, तुम्हीच काहीतरी करू शकता. मॅडम तुम्हाला खरं सांगतो, मी जर ड्युटीवर असतो ना, सर्वात पहिला तर त्या प्रतापरावाला ना उडवला असता. अहो त्या माणसाने एवढा विश्वासघात केलाय माझा, मला काय सांगू. सगळे झोल माझ्याकडनं करून घेतले आणि माझ्या सिनियर समोरच मला उघडा पाडलाय. आज सांगू द्या ना, काय सांगू तुम्हाला मी. मग आता काय मग आता नोकरी गेली माझी. काय आता थोडंफार सामान पडलंय ते गोळा करायचं आणि निघायचं. सर एक सुचवू का, म्हणजे मला मदत करा ना. म्हणजे ज्याने तुम्हाला बर्बाद केलंय त्याचा बदला घेण्याची संधी तुम्हाला मिळणार नाही परत. हो मॅडम, मला नाही घ्यायचा आहे कोणाचा बदला. बस माझे हातपाय छाटले त्यांनी. म्हणजे तू काहीच करू शकणार नाही का? नाही, सॉरी. आणि तिची विनवणी करा, तिला कन्व्हिन्स करा, कारण की सगळ्या केसेसवर तिचंच नाव आहे. ती जर मानली तर ती केस मागे घेईल आणि तुमचे वडील लगेच बाहेर येतील. पण त्या नाही ऐकणार माझं. त्यांचं माझ्याबद्दलचं मत माहिती आहे ना तुम्हाला. हो मॅडम, अडला हरी गाढवाचे पाय धरी. बघा तुम्हाला एक माझ्या अनुभवावरून सांगतो, लांडग्याचा हात धरण्यापेक्षा ना गाढवाचे पाय पडलेले केव्हाही चांगले. सो प्लीज ट्राय युअर बेस्ट. त्या मुकुंदच्या आईला पहिलं भेटा, तिला कन्व्हिन्स करा, कारण की सगळ्या केसेसवर तिचंच नाव आहे. ती जर मानली तर ती केस मागे घेईल आणि तुमचे वडील लगेच बाहेर येतील.